मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे 7 फेब्रुवारीचा अतिशय इंटरेस्टिंग असा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. सुरुवातीला आपण बघतोय काव्या निघालेली असते. नंदिनी तिला निरोप देते. तेव्हा अचानक काव्या अडखळते उंबरठ्यामध्ये आणि पडायला येते. तेव्हा नंदिनी तिला सावरते बर का. अगं काव्या, हळू, लागलं तर नाही ना? नंदिनी तिला असं म्हणता क्षणी काव्या म्हणते, ताई, नाही मी बरी आहे. अगं ताई, तू आलीस ना मला सावरायला, पण मी मात्र. ताई, तुला एक विचारूच का? नंदिनी म्हणते, विचार ना काव्या. काव्या म्हणते, ताई, तू इथे आल्यापासून मला आणि जीवाला एकत्र बघतेस. म्हणजे तुला त्या दिवशीचा दिवस आठवतोय का, 16 डिसेंबरचा? नंदिनी आता हसून तिला नाही असं उत्तर देते. तेव्हा काव्या पटकन तिला बिलगते आणि म्हणते, छान वाटलं ग ताई हे ऐकून. तेवढ्यात मानिनी येतात आणि म्हणतात, अगं काव्या, पाण्याची बाटली विसरलीस. विक्रम म्हणतात, ए काव्या, ए बेटा, हे बघ, हा पेन घे. या पेनने तुझा पेपर सोडव बरं का. अरे तुला 10-12 सप्लिमेंटरी नक्की लागतील. काव्या म्हणते, चला आता तुम्हा सगळ्यांना फायनल बाय, जाते जाते. सगळेजण तिच्यावर ओरडतात. अरे अरे सॉरी, येते म्हणते. पण मी काय म्हणते, तुम्ही सगळेजण मला न्यायला या ना माझा पेपर झाल्यावर. मानिनी म्हणते, बघू आम्ही ते सगळं, तुला आता उशीर होईल, तू निघ आता बेटा. काव्या आता फायनली गेली आहे. प्रेक्षकांनो, तुम्हा सगळ्यांच्या काल कमेंट्स वाचल्या मी. मलाही आता असं वाटायला लागलंय की काव्याचा बहुतेक ऍक्सिडेंट होतो की काय काय की, कारण तिने खूप वेळेला असं बोललंय बरं का. आता तुम्ही एपिसोड रिव्ह्यू ऐकताल, पूर्ण ऐका म्हणजे तुम्हाला नक्की कळेल. आता नंदिनी मानिनी आणि विक्रमला म्हणते, चला आता जंग में जय सोबत मला तह करायचा आहे. बाबा आई, मला जमेल ना? विक्रम आणि मानिनी सोबतच म्हणतात, हो बेटा नक्की जमेल, नको का काळजी करूस. पण नंदिनीला आता टेन्शन आलंय, जीवाच्या तोंडी लागायचं कसं. आय मीन टू से, जीवाला कसं मनवायचं. इकडे काव्याबाई पारची वाट बघत असते. तेव्हा काव्याला पार्थने छान ओपन जीप मध्ये नेलंय बरं का. एकीकडे काव्या आणि पार्थचा हा सुंदर प्रवास तुम्हाला एन्जॉय करायचा, आणि एकीकडे जीवा आणि नंदिनीची लव्ह स्टोरी. अरे मस्त दाखवलाय त्यांनी आजचा रिव्ह्यू. आता पार्थ आलाय ओपन जीप घेऊन. तुम्हाला पार्थच्या जुन्या मालिकेची आठवण झाली असेल ना? होय, मला पण झाली. पार्थ या लुकमध्ये खूप डॅशिंग दिसतो हा. पार्थ खूप छान दिसत असतो, एकदम हँडसम हिरो. काव्या त्याला बघता क्षणीच आश्चर्य व्यक्त करत म्हणते, अरे वा देशमुख, हे काय आहे? ओपन जीप वगैरे घेऊन आलात तुम्ही? अगोदर तर हे दोघे जण एकमेकांकडे खूप वेळ बघताय असं दाखवलंय. मग काव्या हळूच म्हणते, काय हो देशमुख, तुम्ही तर फारच मनावर घेतलंय. मला तर वाटलं होतं तुम्ही फक्त सेंटरवर सोडायला येणार आहात, पण चक्क ओपन जीप. अरे वा, क्या बात है. दिल चाहता है ये सब कभी खत्म ही ना हो. दिल चाहता है ये सब खत्म ना हो. चलता ही रहे, चलता ही रहे, चलता ही रहे. काव्या असं बोलत असते तेव्हा पार्थ त्याची गाडी चालू करतो आणि पुढे नेतो. काव्या चिडून म्हणते, ओ देशमुख, अहो काय चाललंय तुमचं? काव्या पुन्हा मागे मागे जाते त्या गाडीच्या आणि देशमुख म्हणजे पार्थला म्हणते, काय चाललंय तुमचं देशमुख? पार्थ म्हणतो, तुमचं काय चाललंय? काय बोलत आत्ता? खतम ना होय हो जाय वगैरे वगैरे. काव्या म्हणते, अगं बाई, चिडलात का? पार्थ म्हणतो, सेंटरला सोडायचा विचार सोडून देऊ का? काव्या म्हणते, नाही नाही, नको नको. पार्थ म्हणतो, मग बसा. काव्या आता बसलीये बाबा त्या ओपन जीप मध्ये. काव्याने तिचा आणि पार्थचा हा प्रवास खूप एन्जॉय केलाय बरं का प्रेक्षकांनो, आणि लई भारी वाटलंय आजचा हा भाग बघताना खरंच. आता काव्या गाडीमध्ये बसते आणि पार्थला कॉम्प्लिमेंट देते. ओ काय हो देशमुख, तुम्ही आज खूप हॉट दिसताय हा. एवढा भाव खायची गरज नाहीये. आणि आता काव्या पण एक गॉगल काढते आणि लावते. कसली गोड दिसते बघा ना काव्या सुद्धा. काव्या दिसायला गोडच आहे हा प्रेक्षकांनो, आणि नंदिनी पण खूप क्यूट दिसते. मला या मालिकेतले सगळेच पात्र खूप आवडतात. पार्थ आता काव्याकडे बघायला लागतो आणि मग हळूच म्हणतो, बरं काव्या, तुम्ही सगळं काही नीट व्यवस्थित घेतलंय ना? काव्या म्हणते, हो, सगळं घेतलंय. कसं आहे ना देशमुख, आतापर्यंत मी माझ्यासोबत रुसवे फुगवे घेऊन फिरायची. नाही, आता आता तुमचं प्रेम घेऊन फिरते मी. नाही, बघता बघता आपण बरेच पुढे आलो ना देशमुख. आतापर्यंत मागच्या सीटवरून पुढच्या सीटपर्यंतचा सगळा प्रवास मी केलाय हं देशमुख. आता पार्थ तिकडे तिकडे बघायला लागतो. तेव्हा काव्या त्याला म्हणते, देशमुख, आता ना इथून पुढे मला फक्त तुमची साथ हवी आहे. आणि हो, तुम्ही मला एक्सेप्ट केलंय, त्यामुळे हा प्रवास माझ्या छान लक्षात राहील बरं का. आता पार्थ थोडा भाव खातो आणि म्हणतो, एक्सेप्ट नाही केलंय मी. काव्या म्हणते, काय काय म्हणाला देशमुख, नाही केलं एक्सेप्ट? असं कसं? ठीक आहे ठीक आहे, हरकत नाहीये. पण काय आहे ना, थोडक्यात काय, एक्झाम हॉल मध्ये पोहोचायच्या आधी मला हेही सगळं फेस करायचंय, तर आता हा गोल पण मला अचीव करायचा आहे, तर माझ्या परीक्षेच्या आधी
हरकत नाहीये देशमुख, जीव की प्राण एकत्र करून मी तुम्हाला मिळवण्याचा प्रयत्न करणार. आता तुम्ही मला सोडायला आलायत ना, म्हणजे आपलं कदाचित हेच ध्येय असेल का या एकत्र प्रवासाचं? काव्या असं बोलता क्षणी लगेच पार्थ म्हणतो, चला निघूयात का? काव्या म्हणते, चला राजे चला, आता विलंब नकोय, मी तुमच्या सोबत प्रवासाला यायला तयार आहे. पार्थने आता ती जीप चालू करायचा प्रयत्न केला, पण आता जीप काही चालू होईना. काव्या म्हणते, थांबा थांबा देशमुख, अहो माझी आई म्हणते की चांगल्या कामाला जायच्या आधी देवाचं नाव घ्यावं, म्हणा बरं गणपती बाप्पा. मग पार्थ म्हणतो, मोरया. आता ते मोरया म्हटल्यावर जीप चालू होते. मग काव्या त्याच्याकडे बघून स्माइल करते आणि मग फायनली ती तिचा गॉगल घालते आणि मालिकेचं टायटल सॉन्ग इथे ऐकू येतं आणि यांच्या प्रवासाला सुरुवात होते. म्हणूनच कदाचित प्रेक्षकांनो पार्थने काव्याला एक्सेप्ट केलं असं त्यांनी दाखवलं बरं का. म्हणजे बहुतेक काव्याची आणि त्याची ताटातूट होईल असं वाटतंय. म्हणजे बऱ्याच प्रेक्षकांनी काल कमेंट केल्या ना की काव्याचा म्हणजे याददाश्त वगैरे जाईल, असं आता मलाही थोडं थोडं वाटायला लागलंय बरं का. एक अंदाज आहे माझा. बघत राहा आता पुढचा रिव्ह्यू. नंदिनी आता तिच्या हातात एक पेन ड्राईव्ह घेऊन आली आहे. तिच्या बाबांचं काम करून घ्यायचंय ना तिला जीवाकडनं. ती आता विचार करत असते जीवाच्या खोलीबाहेर बसून काय करावं, जीवाशी बोलावं की नाही. पण तिने आणि तिच्या बाबाने मिळून केलेला अपमान आता तिला आठवतोय जीवाच्या बाबतीतला. एवढं सगळं झाल्यावर आता जीवा तिच्याशी बोलेल का आणि का बोलेल? कसला बोललाय प्रेक्षकांनो जीवा आज नंदिनीला. सुरेख उत्तर दिले त्याने. आज तर जीवाने खरंच पुन्हा एकदा आपल्या सगळ्या प्रेक्षकांचं मन जिंकलंय बरं का. नंदिनीला ते सगळं आठवत असतं तिथे पायरी जवळ बसून. ती जीवाच्या खोलीच्या बाहेरच बसलीये. आता जीवाला हे माहित नसतं. जीवा आता हळूच त्याच्या बेडरूमचा दरवाजा उघडतो आणि बाहेर वाकून बघतो. बाहेर नंदिनी दिसते बरं का त्याला. आता तिला पाहता क्षणीच तो पटकन पुन्हा दरवाजा लावून घेतो. नंदिनीला असं थोडंसं चाळ येतो की अरे जीवाने दरवाजा उघडला होता का, आणि तिची तंद्री तुटते. नंदिनी पुन्हा विचारात पडते, नाही नाही दार नसेल उघडलं त्यांनी, मला असं थांबलेलं बघून त्यांनी दार नसतं लावलं. मग हरकत नाही, त्यांच्या खोलीची आणि मनाची दारं उघडी होईपर्यंत मी इथे अशीच बसून राहील. बिचारी जीवा कुडकुडत रिक्षात बसून असायची नेहमी थंडीमध्ये, आणि मी तर इथे घरात बसलीये त्यांची वाट बघत. नंदिनीला आता हळूहळू रिअलाइज होतंय की जीवाने किती काय सहन केलंय तिच्यासाठी. अचानक तिच्या खांद्यावर थाप पडते. नंदिनीला वाटतं आला जीवा. नंदिनी खुश होऊन बघते तर काय मागे वळून तिथे वसू आत्या आणि आपल्या नेहमीच्या रम्याबाई असतात. रम्या नंदिनीवर तोंडसूक घ्यायला लागते. रम्या म्हणते, काय ग नंदिनी इथे का बसलीस पायरीवर? अगं आत नाही गेलीस तुझ्या खोलीत? वसू आत्या म्हणतात, काय ग रम्या, काय ग असं विचारतेस तिला? उगाच तिच्या जखमांवर मीठ नको चोळूस ग रम्या. हे सगळं जीवा आतून ऐकतोय बरं का प्रेक्षकांनो. आता वसू आत्या पुढे म्हणतात, मान्य आहे ग रम्या, हिने आणि हिच्या बापाने मिळून आपल्या जीवाला घराच्या बाहेर काढलं होतं ना. अगं म्हणून तर जीवा परत आलाय ना इथे चिडून. असंच झालं ना ग नंदिनी? काय ग नंदिनी मला सांग, तू असं वागल्यानंतर तुला खरंच असं वाटतं का की आमचा जीवा तुला पुन्हा या घरात घेईल किंवा खोलीत घेईल? रम्या म्हणते, अगं आई हिला काय माहित नव्हतं का हे सगळं? ही मुद्दाम आली आहे इथे. काय ग नंदिनी तुला बोर नाही होत का? नाही म्हणजे कधी कधी तो तुझ्या मागे येणार, तू त्याच्या मागे जाणार, परत तो परत तू. काय म्हणतात आई ते? आता वसू आत्या म्हणतात बूमरँग. ही रम्या लगेच म्हणते, हा हा बूमरँग. त्या बूमरँग इफेक्ट सारखं तुम्ही दोघं तेच तेच करत असता का? आता मात्र जीवाला नंदिनीचा अपमान असह्य होतो आणि तो दरवाजा उघडतो. जीवाने हे सगळं ऐकलंय बरं का दाराआडून. जीवा आता वसू आत्याला आणि रम्याला म्हणतो, काय चाललंय तुम्हा दोघींचं? नाही इथे काय करताय तुम्ही दोघी जणी? तुम्हा दोघींना बोर होत नाही का? सतत आपलं तेच तेच चालू असतं तुम्हा दोघींचं. सतत आपल्या नंदिनीच्या नाही तर काव्याच्या मागे लागता. नाही त्या दोघी जणी जेव्हा तुम्हाला उलट उत्तर देतात तेव्हा तुम्ही पुन्हा त्यांना टोमणे मारतात. नाही तुम्ही पण बुमरँग इफेक्ट सारखं करताय का सतत? म्हणजे जीवाने त्यांच्याच भाषेत त्यांना उत्तर दिलं बरं का. रम्या लगेच म्हणते, ए जीवा. लगेच जीवा म्हणतो, ए रम्या अगं चिडू नकोस ग, मला माहितीये तुझी चिडचिड का होते. पार्थ दादा काव्याला सोडवायला गेलाय ना तिथे सेंटरवर पुण्याला, म्हणून तुझी चिडचिड होते. तर रम्या लगेच म्हणते, ए जीवा तू मध्ये मध्ये का बोलतोयस? मी तुला काही बोललीये का? लगेच जीवा चिडून म्हणतो, नंदिनीला बोललीयस ना, मग तुला काय गरज आहे नंदिनीला बोलायची? चला निघा इथून. जीवाने डायरेक्ट तोंडावरच अपमान केलाय. जा म्हटलं ना. रम्या आता तरातरा आधी चालली जाते. आणि थँक गॉड ती आज पडली नाहीये प्रेक्षकांना, नाही तर जनरली ती जिन्यावरून खाली उतरताना पडतेच. रम्या निघून जाते आणि वसू आत्या तिच्या मागे मागे जातात.
अगं रम्या, थांब ना जरा माझ्यासाठी, थांब की. आता नंदिनी बघा हा कशी जीवाच्या पुढे पुढे करायला लागते. जीवाचा हा ऍटिट्यूड तुम्हाला आवडला का प्रेक्षकांनो? मला आवर्जून सगळ्यांनी कमेंट करून सांगा. मला तर आवडलाय. थोडं तरी नंदिनीला रिअलाइज व्हायला हवं की ती जीवाच्या बाबतीत चुकली आहे. आता जीवाला ती म्हणते, जीवा तुम्ही छान उत्तर दिलं त्या दोघींना. म्हणजे काव्या आणि पार्थचं तर आता सगळं व्यवस्थित झालंय. आता आपल्या दोघांचं, आता ती पुढे काही बोलणार तेवढ्यात जीवा तिला असा हात देतो. थांब, थांब जरा नंदिनी, खाली चल. नंदिनी त्याच्याकडे बघतच राहते. जीवा म्हणतो, अगं तुझ्याशीच बोलतोय मी नंदिनी, खाली चल ना. नंदिनी त्याला काहीच रिॲक्शन देत नाही आणि मध्येच आता काव्या आणि पार्थचं सीन दाखवलाय. काव्या त्या जीपवरती अशी उभी राहून आरडाओरडा करत असते. पार्थ घाबरतो तिच्या ओरडण्याला बरं का. पार्थ म्हणतो, ओ काव्या ओरडताय कशासाठी? काव्या म्हणते, अहो काय करताय असं देशमुख, मी या जीटी ट्रिपचा वाईब घेते छान. नाही आपण खूप दिवसानंतर असं छान आपण चाललोय ना प्रवासाला, किती भारी वाटतंय. काव्या असं बोलता क्षणी पार्थ म्हणतो, ते काय तुम्ही बीटी बोलला होतात मागच्या वेळेला, ते बीटी म्हणजे बॅड ट्रिप आणि हे जीटी काय असतं? काव्या म्हणते, काय हो देशमुख तुम्हाला कळत नाही का? ऑब्विसली बीटी म्हणजे बॅड ट्रिप आणि जीटी म्हणजे काय? गुड ट्रिप ना. काय देशमुख तुम्हाला एवढंसं पण कळत नाही. जेन झीची भाषा आहे. पार्थला असं वाटते तो जास्तीच म्हातारा आहे की काय काय की. ते असो म्हणा, पण काही काही लोकांना नाही समजत बाबा ते जेनझीची भाषा. मला पण नाही कळत बरं का प्रेक्षकांनो, कधी कधी ऐकून ऐकून समजते. असो, आता पार्थ म्हणतो, खाली बसा जरा, सेफ फील कराल. काव्या म्हणते, नाही 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 मला उभं राहू द्या. पार्थ आता ओढतो तिला खाली आणि खाली बसा म्हणतो. पडली असती ना धाडकन. काव्या म्हणते, काय हो देशमुख असं करता? पार्थ म्हणतो, असा लुक नका देऊ मला, आपण छान प्रवासात आहोत तर जरा जरा मूड चेंज करा. नाही म्हणजे तुम्हाला मेन्स क्लिअर करायची आहे ना, काय पुस्तकातले पुस्तकाच्या बाहेर मधले सगळेच प्रश्न येतील तुम्हाला. तसंही एआय एआय बद्दल माहिती द्या बरं मला. आता काव्याला तो मुद्दाम असे प्रश्न विचारतो, म्हणजे तिचा अभ्यास झालाय की नाही हे विचारण्यासाठी. काव्याने त्याला एआय ची डेफिनेशन अगदी व्यवस्थित इंग्लिश मध्ये सांगितली आहे. ए बाबा ती डेफिनेशन जी आहे ना प्रेक्षकांनो, ती तुम्ही ऐका बरं का. काव्याने अगदी डिटेल मध्ये ऐकवली आहे पार्थला. आपण आपलं मराठी शाळा जिंदाबाद, ते काय आपल्या डोक्यावरून गेलेलं आहे, त्यामुळे ते ऐकायचंय तुम्हाला तर एपिसोड नक्की बघा. काव्याने एआय ची सुंदर अशी डेफिनेशन इंग्लिश मधून पार्थला ऐकवली. ती डेफिनेशन ऐकून पार्थ पण घाबरला. त्याला वाटलं हिचा अभ्यास जरा एक्स्ट्रा झालेला आहे. काव्या त्याला सगळी डिटेल मध्ये ती डेफिनेशन सांगते एआय ची. काव्याचा बराच अभ्यास झालाय आणि ते पार्थच्या लक्षात आलंय. पार्थ म्हणतो, बस बस मला कळलंय तुमचा खूप अभ्यास झालाय, उभं राहा आणि आरडाओरडा करा. काव्या म्हणते, आता जाऊ द्या, गेला माझा मूड, काही गरज नाही आता मी नाही ओरडत, जा आता मी शांत बसते. अहो तुम्ही बोला देशमुख, तुमचं ऐकते की मी. काय मग टॉप 20 आर्किटेक्ट पैकी एक आहात ना तुम्ही. तुम्हाला कसं वाटतंय फ्युचर आयएस बरोबर तुम्ही प्रवास करताय? पार्थ आता लाजायला लागतो बरं का. काव्या म्हणते, अरे लाजताय काय देशमुख, बोलो बोलो, शर्माओ मत, जो दिल में है वो बता दो, क्या पता देशमुख कल हो न हो. आता बघा इथे पण तिने हिंट दिली आहे बरं का प्रेक्षकांनो, म्हणून मी सुरुवातीला तुम्हाला असं सांगितलंय. आता काव्याला उत्तर देतो पार्थ, छान वाटतंय काव्या प्रवास करताना. वर मोकळं आकाश आणि खाली खाली मोकळ्या मनाचे आपण दोघे जण. हवेतलं आणि मनातलं मळब दूर झालं की फ्रेश वाटतं. हा प्रवास माझ्या लक्षात राहील. नाही तसं बघायला गेलं तर हा आपला पहिला प्रवास नाहीये, याआधी पण आपण प्रवास केलाय काव्या. काव्या म्हणते, कधी? आता पार्थ म्हणतो, कधी काय कधी, सत्यनारायणाची पूजा झाल्यावर आपण ते घटस्फोट घ्यायसाठी नव्हतं गेलो का कोर्टात? काव्याला आठवतं. काव्या म्हणते, अरे हो की. बापरे पार्थ, आपण असं पहिलंच जोडपं असू ना जे सत्यनारायणाची पूजा करून घटस्फोटासाठी गेलो होतो. ओ गॉड देशमुख, काय दिवस होते ते, अनबिलिव्हेबल. आय टेल यू देशमुख, युनिवर्स त्यावेळेला ना मेहरबान होता आपल्यावर. नाही काव्या पार्थला एकत्र आणण्यासाठी युनिवर्स एक एक गोष्ट प्लॅन करत होता. पार्थ म्हणतो, कुठले प्लॅन? काव्या म्हणते, असं काय करता? अहो आपण जेव्हा घटस्फोटासाठी तिकडे गेलो होतो तेव्हा परत येताना काय काय झालं आठवतं ना तुम्हाला? आता तेव्हा ते पावसामध्ये गाणं वगैरे दाखवलं होतं ना त्यांनी, तो सीन काव्याला आठवलाय आणि तो सीन त्यांनी बऱ्याच वेळेला दाखवलाय, म्हणजे बऱ्याच वेळ दाखवलाय आज मालिकेमध्ये. आता काव्या आठवण करून देते पार्थला त्या सीनची. पार्थ आता काव्याकडे एकटक बघत असतो. तेव्हा काव्या म्हणते, समोर बघा देशमुख, अपघात टाळा. काय मग किती % झालंय? पार्थ म्हणतो, काय? काव्या म्हणते, मला एक्सेप्ट करणं. आता अचानक काव्याला चिंचा बोराची गाडी दिसते, त्यामुळे काव्या मोठ्याने ओरडते, ओ देशमुख देशमुख गाडी थांबवा. पार्थ घाबरतो आणि म्हणतो, काय झालं?
काव्या म्हणते, हे बघा समोर चिंचा, बोरं, पेरू मला खायचे देशमुख. पार्थ म्हणतो, काय तुम्ही काव्या केवढ्या जोरात ओरडलात? काव्या म्हणते, हे सगळं बघून माझी एक्साइटमेंट वाढली आहे, माझ्या तोंडाला पाणी सुटले, चला ना देशमुख मला खायचंय ते. पार्थ म्हणतो, नको हा उगाच नको, आजारी पडताल तुम्ही ते सगळं खाऊन, उद्या परीक्षा आहे ना तुमची. काव्या म्हणते, काही होत नाही हो देशमुख, पण आमच्या वडिलांचा आत्मा तुमच्यात घुसलाय का? चला म्हटलं ना, चला पटकन, मी उतरतीये गाडीच्या खालून, मला माहित नाही, सॉरी, मी उतरतीये गाडी खाली, माझ्याकडे पैसे नाहीयेत, तुम्ही या म्हणजे या. काव्या काही ऐकायला तयारच नसते. पार्थ म्हणत असो, ऐका ना काव्या, ओ फिसकारणारी मांजर. पार्थ आवाज देईपर्यंत काव्या तिथे चिंचा बोरावाल्या जवळ गेली सुद्धा आहे, त्या गाडीजवळ. पार्थ विचार करायला लागतो, किती दिवसांनी मी यांना आवाज दिला, फिसकारणारी मांजर. काव्या अगदी आतुरतेने ते सगळं चिंचा बोरं खायला म्हणजे आतुर झालेली असते बरं का प्रेक्षकांनो. आणि पार्थला म्हणत असते, या ना इकडे देशमुख. मग पार्थला काही ऑप्शनच नसतो, आलो आलो म्हणून तो खाली उतरतो. आता या दोघांचा सीन आपल्याला उद्या बघायला मिळणार आहे, पण आजचा मालिकेतला सगळ्यात हा बेस्ट सीन आहे बघा प्रेक्षकांनो. जीवा नंदिनीचा हात धरतो आणि म्हणतो, नंदिनी ये ना, चल चल खाली उतर, सावकाश उतर, पायऱ्या आहेत इथे. नंदिनी म्हणत असते, ऐका ना माझं जीवा, मी काय म्हणते. जीवा म्हणतो, अगं ये ये इकडे ये. आता नंदिनीची पर्स आणि मोबाईल जीवाने तिच्या हातात ठेवलाय. नंदिनी म्हणते, जीवा मला बोलू द्या ना. जीवा म्हणतो, काय झालं नंदिनी, काही विसरली आहेस का तू? नंदिनी म्हणते, जीवा हे बघा, मला ना तुमच्याशी बोलायचंय, जे झालं त्या बाबतीत. जीवा म्हणतो, मला नाही बोलायचंय नंदिनी. काय बोलायचंय त्या बाबतीत? अगं जे झालं ते झालं. नंदिनी म्हणते, असं नका करू पसारेवाला. जीवा म्हणतो, मला जीवा म्हण, माझं नाव जीवा आहे, प्लीज मला जीवाच म्हण. नंदिनी म्हणते, हे बघा जीवा, तुम्ही मला सांगत होतात ना 21 दिवसाचं व्रत पूर्ण झालंय आणि सतत म्हणत होतात की मी जिंकलो, मी जिंकलो, आणि मग मग बाबांच्या बोलण्यावर ना माझा गैरसमज झाला आणि तुम्ही फक्त मला जिंकण्यासाठी मला दारू पाजलीत असं मला वाटलं. जीवा म्हणतो, करेक्ट, तुझ्या बाबासारखं बोलतेस ग तू नंदिनी. काय ग नंदिनी, तुला मी इतकं चीप वाटलो का ग? मी जिंकावं यासाठी मी तुला दारू पाजेल? काय न नंदिनी, त्या दिवशी त्या रात्री तू माझ्या मिठीत होतीस अगं. नाही म्हणजे पदर नाही, पण भान मात्र तू विसरून गेली होतीस केव्हाचीच. स्वतःला पूर्णपणे अर्पण केलेल्या मुलीसारखी तुझी अवस्था झाली होती नंदिनी. नंदिनी, मी जे सांगेल ते तू करायला तयार होतीस. माझ्या स्पर्शाने तू सुखावून गेली होतीस, अगदी भान हरपून गेली होतीस तू. माझ्या स्पर्शाने तू खुलून गेली होतीस नंदिनी. अगं तुझा आणि माझा श्वास ओळखू येणार नाही एवढ्या तू माझ्या जवळ होतीस नंदिनी. नंदिनी फील गिल्टी प्रेक्षकांनो. आता बघा, नंदिनीला उत्तर देतो जीवा, अगं सहज सगळं शक्य होऊन सुद्धा मी माझी लक्ष्मण रेखा नाही ओलांडली ग. अगं त्या दिवशी सगळं सहज शक्य होतं मला. मी जे मागितलं असतं ते मला शक्य होतं आणि तू ते मला दिलं असतं. एरवी मी आपली प्रेम कहाणी जगासमोर लाईव्ह आणत होतो. नाही, तुझं हे बेभान होणं, माझ्या एवढ्या जवळ येणं मी जगासमोर आणू शकलो असतो, पण बेभान होणं आणि बेताल होणं यातला फरक मी कधीच विसरलो नाही नंदिनी. तुला काय वाटलं मी मी तुला तुला दारू पाजेल? नंदिनी आता खूप गिल्टी फील करते आणि म्हणते, सॉरी जीवा, जे काही झालंय मी खरंच त्याबद्दल माफी मागते तुमची. जीवा आता तिचा हात धरतो आणि म्हणतो, नको ग नंदिनी, कशाला माफी मागतेस, चल चल ये. अगं ये, असं म्हणून जीवा तिचा हात धरून तिला गोडगोड बोलून जायला सांगत असतो. नंदिनी ऐकत नसते. ती म्हणत असते, ऐका ना जीवा, माझा ऐका ना प्लीज. असं म्हणून नंदिनी आता त्याचा दुसरा हात धरते आणि त्याला रिक्वेस्ट करायला लागते, ऐका ना माझं जीवा प्लीज. जीवा आता तिच्याकडे बघतो बरं का, तिने हात धरलेला असतो जीवाचा घट्ट, तर जीवा तो हात सोडतो आणि आता चिडून म्हणतो, ए नंदिनी, आता ना मला कंटाळा आलाय तुझ्या या तळ्यात मळ्यात करण्याचा. तू एकटी असतेस ना तेव्हा तू वेगळी असतेस आणि तुझ्या भावासमोर असली की तू वेगळी वागतेस. आणि आता तू माझ्यावरती छान प्रेमाने वगैरे माझ्याशी तू बोलतेस, उद्या तुझे वडील समोर आले ना की तू बदलशील. नको ग, नको खेळू माझ्या मनाशी नंदिनी. नंदिनी पुन्हा त्याचा हात धरून म्हणते, नाही हो जीवा, अहो मी प्रॉमिस करते असं नाही होणार. आता जीवा तिला म्हणतो, नंदिनी हात सोड, खूप उशीर झालाय. नंदिनी म्हणते, मी आलीये ना आता, प्लीज जीवा. जीवा म्हणतो, कशाला आलीयस, तू जा परत, आणि मला कंटाळा आलाय नंदिनी तुझ्या या तळ्यात मळ्यात करण्याचा. आता तेवढ्यात नंदिनीला तिच्या वडिलांचा फोन येतो आणि फोन रिसीव्ह करायला म्हणा किंवा फोन कट करायला म्हणा, ती आता जीवाचा धरलेला हात सोडते. त्यामुळे जीवाला आणखीनच क्लिअर होऊन जातं. जीवा म्हणतो, हे बघ नंदिनी, तुझ्या वडिलांचा फोन आला आणि तू हात पटकन सोडला. मी म्हंटल होतं ना, तुझे बाबा म्हणाले उद्या की तू हात सोड नंदिनी, तर तू पटकन हात सोडशील. अगं बघ की तुझ्या वडिलांचा फोन आला आता
आणि तू पटकन हात सोडलास. नंदिनी म्हणते, नाही जीवा, गैरसमज नका करून घेऊ. अहो, मी बाबाचा फोन कट करण्यासाठी हात सोडला. जीवा हात जोडतो आणि म्हणतो, नंदिनी तुझ्या समोर हात जोडतो, रिक्वेस्ट करतो, प्लीज जा इथून. नंदिनी म्हणते, जीवा ऐका ना. जीवा म्हणतो, प्लीज नंदिनी तू जाऊ शकतेस. नंदिनी आता जाणार तेवढ्यात विक्रम तिला थांबवतात. थांब नंदिनी. आणि प्रेक्षकांनो, पुढचा प्रोमो मस्त दाखवलाय त्यांनी. आता मुद्दाम विक्रम नंदिनीला म्हणतात, नंदिनी तुझ्या हातचे भजे खायचेत. मला नको ग या वयात भजाचा घाणा काढायला लावू. इकडे काव्या काकड्या खातीये आणि खूप मस्त मजा करतीये बरं का पार्थ सोबत. उद्याचा भाग बघायला तुम्हाला नक्कीच आवडणार आहे. नंदिनीच्या हातून ते पेनड्राईव्ह खाली पडतं. विक्रम विचारतात, काय ग नंदिनी, हे काय आहे? नंदिनी म्हणते, काही नाही बाबा, ते जीवाने मी रिक्वेस्ट करायला आले होते की बाबांना पीपीटी हवी आहे करून. जीवा मस्त आणि पटापट पीपीटी करतात ना. आता प्रेक्षकांनो, जसं नंदिनीचं तिच्या बाबांसमोर चालत नाही तसं जीवाचं तरी कुठे चालतं. म्हणजे अजून तरी मी असं कोणी पाहिलं नाही की जो वडिलांसमोर असा काही आवाज करेल की बाबा म्हणतील ते चूक आणि मी म्हणेल ते बरोबर, असं कधी झालं नाहीये. ठीक आहे, पिक्चर मध्ये पाहतो ती गोष्ट वेगळी आहे. तर आता जीवाला पण काही म्हणता येणार आहे असा माझा अंदाज आहे. आणि नंदिनी जीवाला ते प्रेझेंटेशन करायला लावेल आणि त्यामुळे नंदिनीचे बाबा इम्प्रेस होतील असा एक माझा अंदाज आहे. बघूयात, यांचा प्रवास बराच लंबालचक आहे बरं का प्रेक्षकांनो. काय होईल पुढे ते काही सांगता येत नाहीये. मालिकेमध्ये अगदी अनपेक्षित बदल दिसत आहेत आपल्याला. अगदी अनएक्सपेक्टेड असे सीन आपल्या समोर येतात. अगदी अचानक काहीतरी कळतं. असो, तर या बाबतीत तुमचा काय अंदाज आहे? खरंच काव्याचा आणि पार्थचा काही ऍक्सिडेंट होईल का? काय वाटतं तुम्हाला? मला असं वाटतंय प्रेक्षकांनो थोडं थोडं की असं काहीतरी होईल. बघूयात, आता पुढे कळेलच आपल्याला. त्यासाठी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा रिव्ह्यू आणि मालिका दोन्हीही एन्जॉय करा प्रेक्षकांनो. छान मालिका आहे आणि या मालिकेचे खरे रिव्ह्यू बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हॅपी वीकेंड टू ऑल ऑफ यू. प्रेक्षकांनो, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या भेटूयात पुन्हा एकदा लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या नवीन रिव्ह्यू मध्ये. तोपर्यंत टेक केअर मंडळी. धन्यवाद.